नमस्कार मित्रांनो, आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। मी आता पुन्हा वाशिष्ठी नदीच्या एका उपनदीच्या खाडीमध्ये आलो आहे। ओटी आहे, खूप स्पीडमध्ये पाणी खालती समुद्राकडे जात आहे आणि वातावरण एवढं सुंदर आहे की तुम्ही विचारही करू नाही शकत। तुम्ही मॅंग्रोव्ह पाहू शकता, इथे चांगल्या प्रकारे वाईल्ड लाईफ आहे। लास्ट टायमाला मी जो ओहोटीचा व्हिडिओ बनवला होता तो ह्या ठिकाणावरनं बनवला होता। हे जे समोरचं मॅंग्रोव्ह आहे त्याच्या बॅक साईडनी। वरती रिलॅक्सिंगसाठी येत असाल तर ती अभूतपूर्व पर्वणी आहे। कारण ह्या खाडीला सहसा हाय टाईडला माणसं नसतात किंवा एखादा फिशरमॅन कोण आला असेल तर, अन्यथा कोण नसतं। आणि तुम्ही पाहू शकता या खाडीला कॉर्नरला तिथे काही लाकडाची ओंडकी आहेत। तिथे आता मी थोड्या वेळापूर्वी स्टोक, नंतर स्पून बिल आणि पेंटेड स्टोक पाहिले होते, पण आता ते समोरनं उडून या समोरच्या बाजूला गेले। चला, मी जास्तीत जास्त तुम्हाला व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो। हा संध्याकाळचा तुम्हाला एक रिलॅक्सिंगसाठी हा चांगला पॉईंट आहे। सहसा गावातले कोण सहसा या ठिकाणी येत नाहीत, पण म्हणूनच मला हा पॉईंट आवडतो। एकटा आरामात रिलॅक्स व्हायचं। दिवसभराचा काय जर ताण असेल तर इथे आल्यावरती तुमचा संपूर्ण निघून जातो, मनावरचं दडपण विडपण काय असेल ते, आणि एक मनमोहक आनंद भेटतो। ज्या ब्रिजच्या रस्त्याने मी आलो होतो, हे सेंटरला एक तुम्हाला चॅनल दिसेल, त्या चॅनलच्या तिथनं तो रस्ता ब्रिजकडे जातो। तर मी आता एक्झॅक्ट ब्रिजच्या समोरच्या खालच्या साईडला आहे, कारण ब्रिजवरती आता वॉटर फ्लो एवढा स्पीडी असेल की तिथे पाणी सगळं फिसळत असेल। नेक्स्ट टायमाला मी जर व्हिडिओ बनवला तर तिकडे तुम्हाला नक्कीच घेऊन जाईल। पण मी ज्या लोकेशनवरनं बसलो लोकेशनला
तिथून हे समोरचा मँग्रोव्ह एवढा सुंदर आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही. या व्हिडिओला जर तुम्ही टी व्हीवरती किंवा मोठ्या स्क्रीनवरती बघितलात तर ह्याची सुंदरता तुम्हाला दिसेल. समोर ही नवीन मँग्रोव्हची झाडं आहे आणि पाठच्या साईडला ते उंच जुने वृक्ष आहेत. पण एवढं सुंदर वातावरण आहे ना. आणि 2 दिवसापासून इकडे कोकणामध्ये जरा वातावरण चेंज आहे, त्यामुळे उन्हाचा चटका पण थोडा कमी आहे. आणि त्यात जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि शेअर नक्की करा.